लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी आज मतदान. दिल्लीच्या सर्व 7 जागांवर मतदान. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. डोंबिवलीतील बॉयलर स्फोट दुर्घटनेत आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार. नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक. एका बाळासह 3 जण जखमी. बाळाची प्रकृती चिंताजनक. 3 आरोपींना अटक. जळगाव अपघात प्रकरणाला नवं वळण. 3रा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. ध्रुव सोनावणे ही धनिक पुत्र असल्याची चर्चा. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जामिनाचा मार्ग मोकळा. पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी येरवडा पोलीस स्थानकातील 2 पोलीस निलंबित. तपासात दिरंगाई केल्यानं राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरांवरती कारवाई. राज्यात घागरभर पाण्यासाठी महिलांची वणवण. जनावरांना चारा नाही तर शेतही सुकली. मुंबईतील पावसाळापूर्व तयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून आढावा. झिरो कॅज्युअल्टी मिशनच्या दिशेनं कार्यवाही करण्याचे आदेश. केरळमध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. काळभैरवनाथ महाराज यात्रेनिमित्तानं बैलगाडा स्पर्धा. शेकडो बैलगाडा मालकांचा सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी.